शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याने तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप। जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या गोदावरी हॉस्पिटल येथे मणक्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याने स्वप्नील बनसोडे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे। ही घटना दिनांक 24 रोजी दुपारी घडली असून आज दिनांक 25 रोजी सकाळी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आक्रमक पवित्रा घेतला होता व संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल होण्याची मागणी देखील केली आहे। या घटनेनंतर जळगाव मिररतर्फे संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी विचारले असता त्यांनी मयत तरुणाचा रिपोर्ट आल्यानंतर आपली बाजू मांडणार असल्याचे देखील सांगितले आहे। पहा काय म्हणाले नातेवाईक। माझा भाऊ स्वप्नील रोहिदास बनसोडे आज फेब्रुवारी महिन्यात 9 तारखेला याचं पहिलं ऑपरेशन झालं स्पाईनचं, म्हणजे कमरेचं, मणक्यांचं। त्या मणक्यांचा याचा आणि याचा काही संबंध होता का? तरी त्यांनी इथलं ऑपरेशन केलं, तो 10-15 दिवस ॲडमिट राहिला, नंतर घरी आला। घरी आल्यानंतर त्याला तिथं दुखवलं, त्यानंतर तिथं पल्स जमा झाला, त्याला परत बोलवल्यानंतर तिथं पल्स काढण्यात आला। पल्स काढल्यानंतर त्याला सांगण्यात आलं हे जे ऑपरेशन झालं हे अनसक्सेसफुल झालेलं आहे म्हणे, परत ऑपरेशन करावं लागेल, तिथं ॲडमिट होऊन जा। त्याला 2 दिवस तिथे ॲडमिट केलं आणि 23 तारखेला सोमवारी त्याचं ऑपरेशन झालं। आता मार्चच्या परत सोमवारी त्याचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यापासून तर तो सकाळच्या 9 वाजेपर्यंत त्यांनी युरिन केलेली नव्हती, ते सुजलेला होता। मग मी तिथं पोहोचला, सकाळी कॉलेजला जाताना तिथं थांबलो, मी तिथं बघितलं की हा सुजलेला आहे, त्यानंतर याला युरिन होत नाही। मग विचारपूस केली मी तिथं की काय होतं असं काय, डॉक्टरांनी म्हणजे तिथं विचारलं नाही मला की काय होतं आहे काय नाही, फक्त उडाउडीचे उत्तर दिले। मी खाली गेलो, परत त्या डॉक्टरांशी बोललो, खाली OTPला जास्त तिथं खाली गेलो, त्यांना सांगितलं मी की माझ्या भावाची तब्येत लय सिरियस होते, तुम्ही चेक करा काय झालं आहे। पण मला जेव्हा नंतर कळालं की यांनी काहीच रिपोर्ट काढले नाही दुसऱ्या ऑपरेशनचे की काय होतं आहे काय नाही, आणि त्याच्यावर परत ते ऑपरेशन ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं परत ऑपरेशन केलं, त्यामुळे त्याला किडनी फेल झाली, किडनी फेलमुळे लिव्हर शूज झाली आणि पूर्ण बॉडीमध्ये काय झालं, संक्रमण झालं आणि त्यामुळे त्याची डेथ झालेली आहे। तुम्ही हा जो प्रकार सांगता हा नेमका कोणत्या दवाखान्याचा? गोदावरी डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालय मेडिकल कॉलेजला। जेव्हा त्याला वरती CT स्कॅन आणि एक्सरे काढला यांनी, जेव्हा मी सांगितलं तेव्हा सकाळी मेडिकल रिपोर्ट न करता त्यांनी ऑपरेशन केलं। हां, मी जेव्हा त्याला म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर बरं मी जेव्हा गेलो तेव्हा त्याला सूज बघितली आणि ते पाणी येतं बघितलं मी। मग त्यांनी परत रिपोर्ट काढले आणि त्या रिपोर्टमध्ये जे होतं त्यांनी तेव्हा मला सांगितलं याचा 2 लाखावरनं 22,000 पेशी होऊन गेल्या, त्यानंतर याच्या किडनी डॅमेज होऊन गेल्या, दोघं लिव्हरला सुजून गेले। मग मी त्यांना सांगितलं मला फाईल द्या, याची फाईल द्या, जेणेकरून मी जळगावच्या हॉस्पिटलला दाखवतो आणि त्यांना कळवतो की मी इथे पेशंट आणतो आहे, जेणेकरून तो सुधरून जाईल। पण त्यांनी मला सांगितलं की आमच्या हॉस्पिटलचा रूल्स आहे, आम्ही फाईल देऊ शकत नाही, फोटो बी देऊ शकत नाही आणि तुम्हाला झेरॉक्स बी देऊ शकत नाही। आम्ही बोलवले पोलीस, पहिले त्यांनी बोलवले पोलीस की हे इथं दांगडो करताय म्हणून, पण आम्ही ते काहीच प्रकारे केलं होता। जेव्हा पोलीस आले त्यानंतर आम्ही पोलिसांना विचारलं की तुम्ही का आले, आम्ही तर फोन लावला नाही, यांची चुकी आहे, ते पण आम्हाला बोलवत आहे। मग त्या मॅडमांनी आम्हाला तिथं समजवलं आणि नोंद केली तिथे, आणि जेव्हा हे होईल म्हणे पोस्टमॉर्टम येईल तेव्हा मी पक्की FIR दाखल करेल म्हणे। पण आमची हीच मागणी आहे, रिपोर्ट हा काही होऊ शकतो, पण आम्हाला सगळ्यात पहिले त्या व्यक्तींवरती, त्या हॉस्पिटलवरती, तिथल्या कर्मचाऱ्यांवरती, तिथल्या डॉक्टरांवरती पहिले गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की तिथं 2 डॉक्टर मला भेटले जेव्हा मला माहीत होतं, कारण की ऑपरेशन माझ्यासमोर नाही झालं, बरोबर। फक्त जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला 2 नाव सांगितले, एक पंडित डॉक्टर म्हणून आणि एक प्रेमचंद पंडित हे एक नाव होतं, हेड दिले ते, आणि दुसरे प्रमोद म्हणून, असे 2 डॉक्टरांचे नाव सांगितले त्यांनी मला। पण बाकीचे सगळा स्टाफनी पण तोच व्यवहार केला आहे जो ह्या डॉक्टरांनी केलेला आहे। माझी हीच मागणी आहे की सगळ्यात पहिले आता जो व्यक्ती हा आतमध्ये वारलेला आहे माझा भाऊ, सगळ्यात पहिले तुम्ही त्याचा FIR दाखल करा, त्यांच्यावरती कार्यवाही करा, त्यानंतर इथून पिऊन आम्ही घेऊन जाऊ। आपलं नाव? माझं त्याचा लहान भाऊ, मी शुभम रोहिदास बनसोडे। माझा भाचा स्वप्नील रोहिदास बनसोडे हा 9 फेब्रुवारी रोजी उल्हास पाटील मेडिकल कॉलेज गोदावरी इथं ॲडमिट झाला आणि त्यांनी ऑपरेशन केलं। ते ऑपरेशन नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। डिस्चार्ज नंतर तो परत
टाके काढायला जेव्हा गेला तिथं त्याला जिथं ऑपरेशन झालं तिथं पल्स झालेला होता आणि त्या पल्स झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की बुवा हे जे ऑपरेशन झालेलं आहे हे फेल झालेलं आहे म्हणे, तुम्हाला परत ऑपरेशन करावं लागेल. तर त्या परत ऑपरेशनसाठी तो तिथं ॲडमिट झाला रविवारच्या दिवशी आणि सोमवारी त्यांनी ऑपरेट केलं त्याला. जसं ऑपरेट केलं तसं त्यांनी बेडवर टाकला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मेडिकल कुठलंही दिलं नाही त्याला आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये ते पाणी जमा झालं आणि त्याच्यामुळे पाणी जमा झाल्यामुळे त्याच्या नाकातोंडातून ते पाणी यायला लागलं आणि ते किडन्या फेल झाल्या आणि किडन्यांमुळे ते लिव्हरमध्ये पाणी गेलं आणि त्याला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली. त्याचा पूर्ण चेहरा सुजून गेलेला होता. आम्ही जेव्हा तिथं गेलो आणि आम्ही जेव्हा डॉक्टरांना सांगितलं की बुवा हे काय चालू आहे तुम्ही बघता का नाही, तर म्हणे आम्हाला समजतं का तुम्हाला जास्ती समजतं म्हणे. आम्ही डॉक्टर आहे, बरोबर आहे, ओके, कंडिशन, काही टेन्शन घेऊ नका. मग आम्ही थोडा तिथं त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला, कोण तुमचं हेड आहे, कोण काय आहे, जबाबदार व्यक्ती कोण आहे. तेव्हा त्यांनी थोडी हालचाल केली आणि तेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते तोपर्यंत तो सिरियस होऊन गेलेला होता आणि सिरियस झाल्यामुळे त्यांच्या हाताबाहेर केस गेली. तेव्हा ते आम्हाला सांगायला लागलं की तुमचं पेशंट तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, काही करू शकता, व्हेंटी आम्ही लावलेली आहे, तुम्ही सांगाल तर आम्ही व्हेंटी काढू, जर का तुम्ही नाही सांगाल तर आम्ही व्हेंटी अजून राहू देऊ. आम्ही त्यांना जाब विचारत होतो की बुवा व्हेंटी का काढणार तुम्ही, आम्ही जोपर्यंत सांगत नाही म्हणे तुम्ही सांगा तो असा गेलेला आहे, असं उडवाउडीचे उत्तर दिले. आम्ही त्यांना विचारत होतो तर आम्हाला सांगत होतं गुगल सर्च करा म्हणे, तुम्ही गुगलवर सर्व माहिती मिळते म्हणे, तुम्ही त्याने आम्हाला काय विचारताय, असं आम्हाला उडवाउडीचं उत्तर देत होते. पंकज पंडित डॉक्टर आणि प्रमोद डॉक्टर असे 2 डॉक्टर होते. नाही डिग्री वगैरे काही नाही, पण ते सांगत होते की बुवा आम्ही ऑपरेट केलं आहे, आम्हाला माहिती आहे म्हणे तुमच्यापेक्षा जास्ती, असं आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत होते ते. आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्ही नशिराबाद पोलीस स्टेशनला फोन केला की बुवा नातेवाईक लोक इथं दंगामस्ती करणार आहे, तोडफोड करणार आहे. आम्ही तसलं काहीच प्रकार करताना दिसले नाही कोणाला आणि कोणी काही केलं पण नाही आहे. पण त्यांनी खोटा फोन लावून यांना बोलवून घेतलं आणि आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आमचे फिर्याद नोंदवून घेतली की बुवा ईडी दाखल केली आहे त्यांनी की बुवा काय प्रकार झाला काय नाही असा आमचा जाब घेतलेला आहे. आमची प्रथम मागणी हीच आहे की बुवा तपास निपक्ष व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ती, कारण की अशा गोरगरीब लोकांना हे लुबाडून सर्वांच्या जिंदगानीशी हे खेळत आहे, हे बंद व्हायला पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे. आणि हा विसेरा रिपोर्टचा जो रिपोर्ट आहे तो आम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावा. स्वप्नील रोहिदास बनसोडे हा त्याचं 9 तारखेला ऑपरेशन झालं होतं, 9 फेब्रुवारीला स्पाईनचं. त्याला परत त्रास होऊ लागल्यामुळे तो 17 तारखेला परत ॲडमिट झाला 17/3/26ला. नंतर डॉक्टरांनी त्याचं 23 तारखेला ऑपरेशन केलं आणि उपचारादरम्यान 24 तारखेला त्याचा मृत्यू झाला. तरी तक्रारदार मयताचे जे भाऊ आहेत शुभम बनसोडे त्यांनी आपल्याकडे तक्रारी अर्ज केलेला आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तरी PM जे आहे ते इन कॅमेरा करण्यात यावं, ते आपण इन कॅमेरा करून घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रोसेस आपण करतो. जे काही डॉक्टरांचा मेडिकल कमिटीचा जो अहवाल येईल त्याच्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करून घेऊ. नागरिकांनी काल तिथं शांतता ठेवली होती की काही शांततेत होतं.